बघा अमरावतीकर, काल आपण जे आहे हायड्रा फेशियलच्या नॉलेज बद्दल सिरीज संदर्भात आपण बोललेलो होतो. तर आज आपला सेकंड व्हिडिओ आहे, सेकंड एपिसोड आहे. आपण याच्यामध्ये हायड्रा फेशियलच्या मेकॅनिझम बद्दल जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया हायड्रा फेशियलच्या सिरम संदर्भात. सिरम संदर्भात आपल्याला फार भ्रम असतात की 1, 2, 3 A, B, C आणि D. तर हे सिरम आपण वापरायचे तुम्हाला त्या संदर्भात सांगणार आहे. तर बघा, अशा पद्धतीचे सिरम्स असतात. याच्यामध्ये AS1, SA2 आणि SO3 अशा 3 पद्धतीचे सिरम येतात. मग आता हे सिरम वापरायचे कसे आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तर बघा, ए सिरम मध्ये म्हणजे हा ए लिहिलेला असतात, AS1 सिरम जाणार आहे. हा जो आहे क्लिन्झिंग साठी आहे, हा क्लीनअप करणारा, क्लिन्झिंग करणारा आहे. SA2 हा एक्सफोलिएट आणि ऑइली स्किन साठी आहे, म्हणजे ऍक्ने प्रोन्सला वगैरे ठीक बेस्ट राहील. त्याच्यानंतर स्किन हायड्रेशन साठी हा AO3 म्हणजे सी मध्ये जाणार आहे. तर याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतात, त्याच्यामुळे तुम्हाला हा पिगमेंटेशन्सला वगैरे बेस्ट राहील. त्याप्रमाणे या सगळ्या सिरमचं काम हेच आहे, स्किनला हायड्रेट मेंटेन ठेवणे, तुमच्या स्किनला हायड्रेटिंग इफेक्ट देणे, हे सगळं त्याचं काम आहे. याचा उपयोग कशामध्ये होतो तर या स्प्रे सक्शन प्रोब मध्ये त्याचा वापर होतो. त्याचे बटन समोर दिलेले आहे. आणि चौथा जे आहे डी, म्हणजे इकडे तुम्हाला लक्षात येईल की डी सुद्धा आहे. तर डी काय आहे तर डी इकडल्या बाजूला असतो. डी आहे तुमचं वॉटर. तुम्ही त्यात सिंपल वॉटर किंवा फेस वॉश सुद्धा कॉन्सन्ट्रेट न भरता डायल्यूट करावं लागेल. आता ह्या ज्या बॉटल्स आहे या ऑलरेडी डायल्युटेड आहे, ह्या कॉन्सन्ट्रेटेड नाही. डायरेक्ट कॉन्सन्ट्रेटेड जर तुम्ही बॉटल जर घेतला त्यात पाणी टाकावं लागेल. पण या जर तुम्ही बॉटल घेताय तर या ऑलरेडी डायल्युटेड आहे, त्या तुम्ही ऍज इट इज टाकायच्या आणि वापरायचं आहे. खूप जास्त लागत नाही, पण ह्या तुम्ही ऍज इट इज टाकायचं, याच्यात पाणी टाकण्याची गरज नाही. आणि पाणी जर पाहिजे तर तुम्ही डी मध्ये ठेवू शकता, त्यातून पाणी वापरू शकता, त्यातून हायड्रेशन चांगलं मिळेल. तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला आहे तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आपल्या जवळच्या आपल्या माहिती असलेल्या पार्लरवाल्यांना, सलूनवाल्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि आम्हाला जर तुम्ही फॉलो जर केले तर आम्ही अशाच पद्धतीच्या हायड्रा मशीन संदर्भात सगळी माहिती तुम्हाला देणार आहे. साथही प्रोब संदर्भात पूर्ण माहिती मिळणार आहे. तर फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपल्या जर हायड्रा फेशियल मशीन खराब झालेली असेल, अन्यथा दुसऱ्या कुठल्या मशीन जर खराब झाल्या असतील, तुम्हाला चेअर पाहिजे असतील, तर त्या सगळ्या मीनाक्षी एंटरप्राइजेस, MIDC, राजस्थान मार्बल जवळ अमरावती येथे अवेलेबल आहे. जर तुम्हाला असला जर मशीन जर रिपेअर करायचे आहे तर त्याच्यात आमची पूर्ण एक्सपर्टीज आहे. तुम्ही त्या मशीन आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता, आम्ही त्याचं निराकरण नक्की देऊ. थँक्यू.